पंचांची भूमिका जर आपण पाहिली गेली अजय घरोत आपण पाहतो मॅन फार्म मात्र खनिवडे आणि नरेश केनी मॅन फ्रॉम कोपर ही पंचांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय तो मात्र निलेश आणि नॉन साईडला जर आपण पाहायला गेला केतन गोलंदाजाचा विचार केला गोलंदाज सज्ज होते गोलंदाज तो मात्र कल्पेश। सामना स्टार्ट करायचा आहे खूप वेळ मात्र वाया जातोय। कल्पेशचा विचार करावा तेवढं कमी कारण की गेल्या वर्षी आपण पाहिलं सूर्यकशी फलंदाजी सूर्यकशी गोलंदाजी त्याच्याकडून मात्र घडली गेली। पंचायत डिसिजन मात्र सामना सुरुवात होते दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा देतोय। त्यानंतर आपण पाहिलं स्ट्राईकला फलंदाज निलेश लॉंग साईडला पाहायला गेला केतन आपण याला बघतोय गोलंदाज मार्ग आपण पाहायला गेला कल्पेश मॅन फॉर्म मात्र आपण पाहतोय भालिवली। चेंडू पाहायचा मात्र कुठलीही मात्र आपण पाहतोय दिशा देतोय। त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज भेट केला चेंडू सीमारेषा पार मात्र पहिल्या चेंडूवर पहिलाच धडाकेबाज षटकार येतोय तो मात्र निलेशच्या बॅट मधून। तोपर्यंत ऐकूया आपण डीजे पहिल्या चेंडूवर आपण पाहायला गेला पहिल्या चेंडूवर निलेशच्या बॅट बनून खणखणी षटकार येतोय। सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली पुन्हा त्या दिशेने जर पहिल्या चेंडूवर मात्र जरी षटकार जरी आला तरी पण अवंत जाऊ दे पंच नरेश किने आम्हाला वळतान देतात आणि एकेरी धावण्याचा धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जवळ पोहोचते ती मात्र 7 या धावसंख्येवर पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश हा झेल मध्ये पूर्ण असेल मात्र पाहायचा आहे निलेशच्या खेळीला मात्र पूर्णविराम आणि मला वाटते अक्षय तरे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक गोलंदाजाला कल्पेशसाठी आणि निलेशला बाद केल्याबद्दल अक्षय तरे यांच्याकडून मात्र 200 रुपये। तो 2 चेंडूंचा खेळ होते धावांचा विचार केला 7 धावा फलकावल्या 1 बाद निलेशच्या खेळीला मात्र पूर्णविराम मिळाला। पहिल्या चेंडूवर मात्र खणखणीत मात्र स्टेजच्या रूपाने मात्र षटकार ठोकला गेला होता। दुसऱ्या चेंडू जो हाताळला गेला तो मात्र अवांतर धाव मिळाली खराब जो चेंडू फेकला गेला। नंतर पाहिलं गेलं तर मात्र सूर्य कसं झेल टिपला गेला आणि निलेशच्या खेळीला मात्र पूर्ण नवीन फलंदाज दाखवला होता मैदानाच्या आतमध्ये तो गौरव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। तुमचा 12वी प्रतिनिधी आमच्यापर्यंत ज्यांना नावा माहिती असेल तर प्लीज त्यांना पाठवून द्या। विकेश वेट केला चेंडू ऑन साइडला पाहायचा मोठा फटका येईल का जयच्या खाली क्षेत्राच्या दिशा मस्तकाला दस्तक देऊन मात्र सीमारेषा पार होतोय 6 धावांसाठी मात्र संघाचं आणि स्वतःचं खातं करतोय 3 चेंडूच्या मोहम्मदल्या धावांचा गती विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र आपण पाहतोय 13 धावसंख्येवर सूर्यवंशी फलंदाज आला आणि आल्यानंतर लगेच षटकार ठोकला गेला तर मात्र विकेश या फलंदाजाने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज कल्पेश भेटण्याच्या प्रयत्नात मात्र षटकार जरी आला तर निर्धाव बॅटचा आणि चेंडूचा संपर्क तुटला चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात 4 चेंडूंचा केले धावांची गती जाऊन पोहोचते ती मात्र 13 धावसंख्येवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज कल्पेश भेटण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा सूर्यवंशी गोलंदाजी हाताळतोय भले 2 षटकार जरी माझ्या गोलंदाजीवर जरी आले तरी पण कमबॅक करतोय गोलंदाज कल्पेश दोन्ही चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात 5 चेंडूंचा खेळ होते धावांची गती आपण पाहिली गेली तर मात्र 13 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत। त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर मात्र दिलीप पाटील उर्फ आमचे मामा या खनवडे गावाचे माझा मामा
आनंद घेतात. गडी बाद मात्र षटकार ठोकला आणि गडी बाद त्याच्यानंतर निलेशची दृश्य आपण पाहिले गेले. निलेश यांनी जर विचार केला तर निलेशने मात्र षटकार मारला, तंबूचा रस्ता धारला गेला. पुन्हा एकदा विकेश याची सुद्धा षटकार मारला आणि तंबूचा घरचा रस्ता धारला गेला. एक शतक हाताळते, 2 गडी बाद धावांचा विचार केला. धावा संख्या जाऊन पोहोचते 13. या धावा फलकावर तो तर एक षटकांचं केलं ते धावासंख्या जाऊन पोहोचते 2 बाद मात्र 13 धावा फलकावर लागल्या. विकेशच्या खेळीला मात्र पूर्णविराम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अविनाश नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अविनाश चला सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाज आवेश दुपारचं क्षेत्र आहे. उन्हाचं तापमान सुद्धा जास्त आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं की तर लॉंग साईडचा फलंदाज आपण पाहायला गेला तो मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय. लॉंग साईडला आपण जर पाहिलं गेलं तर अविनाश याला पाहतोय. गोलंदाजचा विचार केला गोलंदाज नवीन मात्र दुसरं शतक हाताळतोय तो मात्र आपण आवेश याला पाहतोय. त्याच्या दिशेने पाहायचा मात्र एक धाव मात्र सहज रीतीने पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात जातोय का तर एकच धावावर मात्र पाहायचं नाही ना करताना सुरेख क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. एकच धावावर मात्र समावेश मानायला लागेल. एकेरी धावेनंतर धावांचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 14 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ज्या निलेशच्या खेळीला पूर्णविराम दिला आणि ज्यांनी झेल टिपला गेला होता हितेश तरे तर नंदनवन रिसॉर्ट यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक मात्र त्यांच्यासाठी दिलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सध्या आवेश पाहायचा दिशा देतोय मात्र चेंडूचा बॅटचा संपर्क काहीच झाला नाही आणि चेंडू गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. नरेश किनी पंचांची भूमिका आपण पाहतोय. त्याच्यानंतर आपण पाहिलं 2 चेंडूंचा खेळ होते. धावांची गती जर पाहिली गेली 2 बाद मात्र 14 धावा फलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. विनंती करतोय ग्राउंडच्या बाहेरून चालायचं आहे प्लीज. सामना चालू असताना बाउंड्री लाईनच्या बाहेरून जायचं आहे. तो 2 चेंडूंचा खेळ होते. धावांची गती मात्र 14 धावा फलकावर लागल्या गेल्यात. फुटेजच्या डिलिव्हरी मात्र काहीच समजलं नाही. पाहायचं नाही ना करताना मात्र एकदा मात्र सहज रीतीने बंद करतो. पंच आम्हाला दोषितात 1+1 मात्र 2 धावा या फलकावर लागल्या जातील आणि 2 धावेनंतर धावांचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आपण पाहिले गेले 16 धावा मात्र या फलकावर लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ होते. गोलंदाज मर्दाफा जर पाहिला गेला आवेश मॅन फॉर्म मात्र हेदवडे या गावातून मात्र बिलॉंग करतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय केतन. लॉंग साईडला अविनाश याला पडतोय. भेटकेला चेंडू पाहायचा आणि मिडलच्या क्षेत्रामध्ये पाहायचा नायना कातरना दिशा देतोय. शत्रकाच्या मात्र मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषा पार देतोय. पंचामा दुसऱ्या चौकार येतोय. दंडान मात्र धावसंख्या 4 न जाऊन पोहोचते ती मात्र आपण पाहिली गेली तर 20 या धावसंख्येवर. ते 3 चेंडूंचे खेळ होते. धावांची गती जर आपण पाहिली 20 धावा केतनच्या बॅट मधून खणखणीत मात्र मिडल क्षेत्राच्या पाहिलं गेलं तर चौकार येतोय. धावांची गती 20 धावा फलकाराला. पुन्हा एकदा गोलंदाज आवेश हा मात्र दुसऱ्या षटकातला 4था चेंडू. पुन्हा एकदा मिडलच्या दिशेने पायाचा आहे दिशा देतोय. पुन्हा एकदा पायाचा नाही करताना दन 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 चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा केतनच्या बॅट मधून बॅक टू बॅट 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवर. हॅट्रिकचा चौकार मारेल का
पुन्हा एकदा पाहायचा की पण बॅक टू बॅक पाहायचा, दोन चौकार मात्र ठोकवले गेल्यात. आता मात्र सूर्य कशी गोलंदाजी करतोय, आवेश पाहायचा आहे. मात्र दोन जरी चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. आपण पाहतोय 5 चेंडूंचा केला होता. धावांची गती जर आपण पाहिली गेली तर मात्र 24 धावा मात्र फलकावर गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय आवेश आणि स्ट्राईकचा फलंदाज आपण जर पाहिला गेला तर केतन बॅक टू बॅक दोन चौकार त्याच्या बॅटमध्ये आले आणि त्याच्यानंतर 5वा चेंडू जो हाताला निर्धावच्या स्वरूपात फिलिक केला चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षण जयच्या खाली मात्र चुकी करतोय झेल. मात्र धरतीला दान आयुषला मात्र एक सुवर्ण संधी मिळते. 2 षटकांचे खेळ होते. 2 षटकानंतर धावांची गती वाढते. ती मात्र धावसंख्या जवळ पोहोचते 25 या धावसंख्येवर. चला टाइम मीटिंग करू नका, हा वेळ जास्त झालेला आहे. विनंती करते लवकरात लवकर गोलंदाज मैदानामध्ये दाखल करायचं आहे. बक्षीस मात्र खूप येतात कारण की आज पहिला दिवस आपण पाहतोय. त्याच्यानंतर 2 शतक हाताळले. 2 शतकांत धावांची गती जर वाढली गेली धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. हितेश तरे यांनी जो झेल टिपला गेला निलेशला मात्र पूर्णविराम दिला. त्यासाठी मग अजून एक बक्षीस जमा झालेले आहे. पाहायचा आहे नाण्या करताना मात्र पाहायचा आहे अवंतर धाव मिळते. पंच नरेश किने आम्हाला वळताना दिसतात. अवंतर धावेनुसार धावांची गती वाढते. 26 धावा फलकावर आल्यात. नंदनवन रिसॉर्ट यांच्याकडून 1000 रुपये आणि त्यांची मात्र आपण पाहतोय चित्रा काकी यांच्याकडून त्यांची मम्मी आहे त्यांच्याकडून 500 रुपये. टोटल मात्र आपण पाहिलं गेलो 1500 रुपये त्या कॅश साठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क आपण पाहिला गेला गोलंदाज मंगेश. पुन्हा एकदा केतनच्या बॅट मध्ये मोठा फटका येईल का पाहायचं नाही करताना मात्र दणदणीत जातो षटकार 6 धावांसाठी. हा झेल मात्र महत्वपूर्ण होता. तो झेल मात्र सोडला गेला आणि हा षटकार चेतनच्या बॅटमधून धावसंख्या 6 ने जाऊन पोहोचते. ती मात्र जाऊन पोहोचली 32 या धावसंख्येवर. बॅक टू बॅक 2 चौकार मारले आणि त्याच्यानंतर जो झेल टिपला झेल सोडला गेला आणि त्याला जीवदान दिलं ते मात्र आपण पाहिलं गेलं केतन याला. आणि तोच मात्र फटका सीमारेषेच्या पलीकडे आपण पाहतोय 6 धावांसाठी. धावांची गती वाढते 32 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश त्या दिशेने पाहायचा मात्र एक धाव पूर्ण. दुसरी धावाच्या प्रयत्नात पाहायचा दुसरी धाव सुद्धा काही तर मात्र मातीच्या दुसऱ्या मात्र समजत नाही आणि 2च धावाने मात्र समावेश म्हणावा लागेल. या 2 धावांचा विचार केला धावसंख्या जाऊन पडते. ते मात्र 34 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजचा विचार केला गोलंदाज आपण पाहतोय मंगेशाला. स्ट्राईकची सलामीची जोडी आपण पाहतोय तो मात्र केतन आणि नॉन साईडला आपण पाहतो अविनाश याला. मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा केतनच्या बॅट मधून पाहायचा आहे हवेचा वारा आणि जोरा आणि त्याच पुन्हा एकदा केतन याच्या बॅट मधून षटकार होतोय. धावसंख्या 6 ने जाऊन फुटली तर आपण पाहिली गेली तर मात्र 40 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ होते. पहिला चेंडू मात्र फेकला गेला. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर मात्र षटकार मात्र आपण पाहतोय. धावसंख्यांचा विचार केला धावसंख्या जाऊन उपस्थित मात्र फलकावरती 40 धावा. केतनची बॅट मात्र तडपलेली आहे. तवा तापला तिथपर्यंत पोळ्या भाजून घ्या. तोच मात्र आपण केतन याला पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा साईडला जसं म्हटलं आमचा आवाज पोहोचला. पुन्हा एकदा पाहायचा नाही का पुन्हा एकदा षटकार. जसा आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला मात्र तवा तापला तिथपर्यंत पोळ्या भाजून घ्यायला लावलेलंच आहे. पुन्हा एकदा 6 धावांनुसार धावसंख्या जाऊन पोहोचते. ते मात्र 46 धावा मात्र फलकावर जाऊन पोहोचते. सुरेख अशी फलंदाजी हॅट्रिक 6. हॅट्रिक सध्या पूर्ण होईल का पाहायचं. केतनच्या बॅटमधून षटकार येईल का वेट केल्यानंतर पाहायचा आहे मात्र नाही करताना एकदा पूर्ण मात्र हा येतोय. पुन्हा एकदा चौकार. क्या बात आहे. सुरेख अशी गोलंदाजी फलंदाजी आपण पाहतोय तो मात्र फलंदाज केतन
धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचते ती मात्र धावून फुटली. धावसंख्येचा विचार कर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 50 या धावसंख्येवर अर्धशतक मात्र हाताळते. शेवटचा चेंडू असेल या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा केतन प्रेडिक्ट केला चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा पाहायचा नाही करताना पुन्हा एकदा केतनच्या बॅट मधून बॅक टू बॅट आपण पाहिलं गेलं. षटकार, पुन्हा एकदा षटकार, त्याच्यावर चौकार आणि एकदा पुन्हा एकदा षटकार. 3 षटकांचं केलं ते. धावांची गती जर पाहिली गेली धावसंख्या जवळ पोहोचते ती मात्र आपण पाहिली गेली तर मात्र 56. 11 चेंडू आणि 40 धावांवर खेळतोय तो मात्र केतन. एकदा या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 11 चेंडू आणि 40 धावांवर खेळतोय. सुपर मात्र सुरेख कशी फलंदाजी करतोय तो मात्र केतन. 3 शतक हाताळतोय. 3 शतकांत धावांची गती केली ती मात्र आपण पाहिली 56 धावा. 56 धावा मात्र फलकावर लागल्या गेल्या. चला विनंती करतोय क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळेचं बंधन राखा. तो सुरेख कशी मात्र फलंदाजी करतोय. 11 चेंडू आणि 40 धावा. आजचा पहिला दिवस खानवडे प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरे. हाफ सेंचुरी मात्र त्याच्या बॅट मधून येईल का? पहिली हाफ सेंचुरी तो ठोकावेल का आणि नाव कोणला जाईल का पाहायचं आहे. तो नवीन मात्र आपण पाहतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाज दीप्तेश. तो दीपेश आपण पाहतोय गोलंदाज मार्फत कडवला चेंडू पायाचा दिशा देतोय. नाना करता मात्र यष्टी रक्षकाचे वरून मात्र दिशा देतोय आणि चेंडू होता ते सीमारेषा पार पाहायचा आहे. तसं मी मगाशी म्हटलं फ्लॅट नंबर 1 वर येणारी गाडी फ्लॅट नंबर 4 वर जाऊन पोहोचते. धावांची गती जर वाढली गेली धावसंख्या 4 ने जाऊन पोहोचते ती मात्र जाऊन पोहोचली ती मात्र 60 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर मात्र खणखणीत तो मात्र चौकार येतोय. खता खोलतोय तो मात्र अविनाश. तो केतनचा विचार करावा तेवढं कमीच कारण की 11 चेंडू आणि 40 धावांवर मात्र तो खेळतोय. उर्वरित चेंडू तुमच्याकडे शिल्लक असेल ते मात्र आपण पाहिले गेले तर 5 चेंडू शिल्लक असतील. अजून 2 फटे मोठे फटके येतील का? भेट केला चेंडू पुन्हा एकदा टॅग तर लाईन मात्र पाहायचा नाही करताना मात्र कटावली चेंडू एकच धावावर मात्र समा अविनाशला माहिती करेन की माझा केतन हा मित्र तर आपण पाहतोय तर मात्र 11 चेंडू आणि 40 धावांवर खेळतो. त्याला स्ट्राईक वर आणण्याचा मात्र पुरेपूर फायदा करतो तो मात्र अविनाश. तो 4 चेंडू शेष असतील. या 4 चेंडूवर मात्र हाफ सेंचुरी तू पूर्ण करेल का तो मात्र केतन. 11 चेंडूवर खेळतोय आणि धावांची गती जर आपण पाहिले गेली तर मात्र 40 धावांवर मात्र तो खेळतोय आणि संघाची मात्र टोटल आपण पाहिली गेली मात्र 61 धावा या फलकावर लागल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज मार्फत आपण पाहिलं गेलं तर मात्र दीपेश बेल्डिंग केला चेंडू ऑन साइडला पाहायचं नाही करता हाताला निघालं आणि दिशा देते आणि त्याच पद्धतीने पाहिलं गेलं. नरेश टीनी पंचांची आम्हाला आमंत्रण केलं आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर 6 धावांची षटकार. क्या बात आहे. जबरदस्त खेळी आपण पाहतोय. 46 धावा मात्र तो खेळतोय. 3 चेंडूंचा खेळ झाला. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 12 चेंडू आणि 46 धावांवर खेळतोय. हाफ सेंचुरी मात्र तो ठोकावेल का पाहायचा आहे. 46 धावांवर खेळतोय हा फलंदाज सुरेख असं पाहिलं गेलं. निहाळलं हाडाळलं तो मात्र 6 धावांची जर आपण संघाची जर स्कोर पाहिलं तर 67 धावा मात्र या फलकावर लागल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज भेट केल्याच्या प्रयत्न नाही करताना पाहायचा मात्र आता सुरेख षटकार जरी आला तरी पण सुरेख असं गोलंदाजी हाताळतोय. कमबॅक करतोय आणि चेंडू जातोय निर्धाराच्या स्वरूपात. 2 चेंडूंचा खेळ शेष असेल पाहायचा आहे.
4 धावा मात्र येतात का या केतनच्या बॅट मधून हाफ सेंचुरी होते का पाहायचं आहे पुढे केलेल्या आउट साईडला पाहायचं एक धाव पूर्ण दुसरी धावाच्या प्रयत्नात दुसरी धाव पाहायचं नाही करताना जसं म्हटलं आणि सहज रीतीने दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते एक चेंडूचा खेळ असेल धावांची गती संघाची जर आपण पाहिले गेले तर 69 69 धावा फलकावर लागतात आणि 48 वर धावांवर खेळतो त्यामध्ये केतन दोन्ही केले चेंडू पाहायचा एक धाव पूर्ण करतो दुसऱ्या मिनिटच्या एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि नाही न करता मात्र गडीपात होते 49 वर मात्र केतनच्या खेळीला मात्र पूर्णविराम 49 वर तरी सर्वांना विनंती करते एकदम टाळ्या होऊन द्यात आणि संघांना विनंती करते 49 वर मात्र बाद होते संघाचा जर आपण विचार केला तर संघांची स्कोर आपण पाहिले गेली तर 70 धावा फलकावर लागल्यात आणि विजयाचा विचार केला तर 71 धावांचा लक्ष्य असेल तर मी विनंती करतो केतन आणि कंपनी निलेश एंड कंपनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज वेळेचं बंधन राखा पुन्हा एकदा दुपारच्या क्षेत्रामध्ये भाविक रशियनचं मान्यवरांचं प्रेक्षकांचं त्याचमध्ये आमचं समालोचक आदेश पाटील सर आणि परेश सर यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो दुपारच्या क्षेत्रामध्ये मारुती फायटर वर्सेस युवा ग्रुप या दोन्ही संघाचे संघ मालक प्लीज नाणेफेक यायचं आहे टच का बॉक्स याच्यामध्ये खानोली प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरे कॅप्टन यायचं आहे 24 चेंडू आणि 71 धावांचा लक्ष्य असेल मी विनंती करतो निलेश एंड कंपनी आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचेल प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण वेळ खूप वाया जातोय आजचा पहिला दिवस आपण पाहतोय त्यांना पंचांची भूमिका आपण पाहतोय दीपेश कुडू मॅन फ्रॉम नवसाई सतीश जाधव मॅन फ्रॉम नवसाई नरेश किनी मॅन फ्रॉम कोपर आणि अजित घर मॅन फ्रॉम मात्र आपण पाहिलं गेलं तर खनिवडे गावाची आहेत ही पंचांची भूमिका आपण पाहतोय उन्हाचं तापमान सुद्धा जास्त आहे तर आम्हाला सहकार्य करा प्लीज विनंती करतोय की आपण पाहिलं गेलं तर निलेश एंड कंपनी विनंती करते लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या 24 चेंडू आणि 71 धावांचा लक्ष्य असेल तर विनंती करतो भलवली संघ देवादादा तुम्हाला विनंती करतो तुमच्या कंपनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल करत आहे संदीप पाटील आमचे युवा कार्यकर्ते हे त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे संघ मालक आहेत सुद्धा आणि कॅप्टन सुद्धा आहेत तर मी विनंती करतोय कुशल वीर तुम्हाला विनंती करतोय की नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे तो कुशल भोईर आपण संघ मालक होते यांच्या हस्ते मात्र चला विनंती करतो पंचा क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे खूप वेळ वाया जातोय 24 चेंडू आणि 71 धावांचं लक्ष्य असेल चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या 24 चेंडू आणि 71 धावांचं लक्ष्य असेल चला स्ट्राईकला आपण पाहतोय कल्पेश आणि लॉंग साईडला जर पाहिलं गेलं तर मंगेश आणि गोलंदाजाचा विचार केला गोलंदाज पाहतोय आपण गोलंदाज गौरव केतनचं कौतुक करावं तेवढं कमीच कारण की 49 वर मात्र बाद झाला
24 चेंडू आणि 71 धावांचा लक्ष्य. कल्पेशाला मात्र विसरून चालणारे याच्याकडे टेक्निक, टाइम आणि सर्व काही क्षमता, ताकद सुद्धा आहे या खेळाडूकडे. गेल्या वर्षी आपण पाहिलं गेलं हरवून ठेवलं होतं या संघांना या खेळाडूंनी. असंच तो फलंदाज आपण पाहतोय तो मात्र कल्पेश मॅन फॉर्म भलिवली. ऑन साइडला फेकून देते चेंडू, पायाचा नाही करताना दिशा देतोय. मात्र एक धाव पहिल्या चेंडूवर मात्र पहिलाच मोठा फटका येतो, चौकार येतो बॅट मधून. मी मगाशीच म्हटलं का या खेळाडूकडे क्षमता, ताकद आहे. या खेळाडूला मात्र विसरून चालणार नाही. पहिल्याच चेंडूवर मात्र खणखणीत चौकार ठोकतोय. एक चेंडूच्या मोबदल्यात धावसंख्यांचा विचार करत धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाज आपण पाहतोय गौरव. स्ट्राईकला आपण पाहिले तर मात्र कल्पेश. लॉंग साईडला आपण पाहतोय मंगेशला. वेळे केले चेंडू ऑन साईडला पाहतोय, दिशा देतोय. पायाचं नाही करताना पुन्हा एकदा बॅक टू बॅट दोन चौकार होतोय. पहिला चेंडू त्याला पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू त्याला दुसऱ्या चेंडू सुद्धा चौकार होतोय. बॅक टू बॅट दोन चौकार कल्पेशच्या बॅट मधून. दोन चेंडूच्या मोबदल्या धावसंख्यांचा विचार करत धावसंख्या जवळ उपस्थित बिनबाद 8. तो 24 चेंडू आणि 71 धावांचं लक्ष आहे आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क सज्ज होते गोलंदाज मंगेश. गौरव आता पाहायचं विजयच्या क्षेत्रकाने मात्र क्षेत्ररक्षण आहे, कुठली चुकी करत नाही. आणि कल्पेशच्या खेळीला मात्र पूर्णविराम. मात्र बॅक टू बॅट दोन चौकार मारल्यानंतर मात्र कल्पेशच्या खेळीला पूर्णविराम. मोठा मोहरा टिपला गेला, सूर्य कसं मात्र झेल टिपला गेला. 3 चेंडूच्या मोबदल्या धावांची गती जाऊन पोहोचते ती मात्र आपण पाहिली गेली 1-8 या धावसंख्येवर. त्याला क्षेत्ररक्षण सजून घ्या, टाइम मीटिंग करू नका, वेळेचं बंधन राखा प्लीज. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा, कारण खूप उशीर झालेला आहे. कल्पेशच्या खेळीला मात्र पूर्णविराम मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो मात्र आवेश. मॅन फ्रॉम हेदवडे या गावातून बिलॉंग करतोय हा फलंदाज. 3 चेंडूंच्या मोबदल्यात धावांची गती जाऊन पोहोचते 1 मात्र आपण पाहिली गेली 8 या धावा फलकावर लागल्या गेल्या. मोठा मोहरा ज्याच्याकडे बघितलं जातो तोच मात्र तंबूचा रस्ता धाडला गेला तो मात्र कल्पेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आवेश आपण याला पाहतोय. साईडला मारण्याचा यशस्वी मात्र ठरला गेला नाही. मात्र चेंडू पाहता दंदन मात्र पाहिलं गेला. बचाल असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण, दुसरी धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा मात्र सहज रीतीने पूर्ण करतोय. पंच तो 22 रुपयाला म्हणतो 2 धावा जाऊन पोहोचतो. धावांचे जाऊन पोहोचते 10 या धावा फलकावर. भेंडी गेला चेंडू सूर्यकाचा एअरकट मध्ये चेंडू फेकला गेला. केतन मात्र कुठली चुकी करून सूर्यकाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 5 चेंडूंचा खेळ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आपण पाहिली गेली 10 धावा मात्र या फलकावर लागल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव आपण याला पाहतोय. पुन्हा एकदा आवेश पूर्ण आणि पायाचं नाही करत एसटी उद्ध्वस्त केले आणि आवेशच्या खेळीला मात्र पूर्णविराम. पाहिलं गेलं निहाळलं. 1 षटकांचे खेळ होते, 1 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र पाहिली गेली 2-10 धावसंख्येवर.
तो 24 चेंडू आणि 71 धावांचा लाटपाट करताना आपण पाहिले गेले तर मात्र एक शतक हाताळलं, 6 चेंडूंचा खेळ झाला, 2 गडी बाद झाले, आवेशच्या खेळीला पूर्णविराम. त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं तर कल्पेशच्या खेळीला पूर्णविराम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते तो मात्र आपण पाहिलं गेलं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते कृपेश आपण पाहतोय. तो गोलंदाजाचा विचार केला, गोलंदाज मार्क वन. नवीन गोलंदाज आपण पाहतोय देवा. संघ मालक सुद्धा आहेत ते. एक शतकानंतर धावा संख्या जाऊन पोहोचते ती मात्र आपण पाहिले गेली तर 10 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. 71 धावांचा टार्गेट आता समोर ठेवला गेलात. तर विजय जर विचार केला तर आपण मान्य केलं तर मोठे फटके येतील का पाहायचे. गोलंदाज मार्क व आपण पाहतोय देवा याला. स्ट्राईकला आपण पाहतोय मंगेश, जो स्ट्राईकला फलंदाज आला गेला. आणि त्याच्यानंतर लॉंग साईडला आपण पाहायला गेलं तर कृपेश याला पाहतोय. मेडिकल चेंडू ऑन साइडला झेल होते का, कुठली क्षेत्ररक्षण चुकी करताय आणि गडी बाद. मंगेशच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद करतोय गोलंदाज देवा आणि एक चेंडूचा खेळ होते. धावांची गती पाहिली गेली तर धावांची गती आपण पाहतोय ती मात्र 10 या धावा संख्येवर. मात्र या संघाला कुठेतरी मात्र रोखावून ठेवले या संघाने. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर मोठा मोहरा. मंगेशच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय एकनाथ. नवीन फलंदाज आपण पाहतोय तर मात्र एकनाथ. नाम साईडला आपण पाहतो कृपेश देवा. गोलंदाज मार्क आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद झाला. केला चेंडू मात्र मिडल क्षेत्राच्या दिशेमध्ये पाहायचा. दन मात्र एकदा पूर्ण दिवशी धावायच्या प्रयत्नात नाही करताना पाहायचा आहे. मात्र एकच धावावर मात्र समावेश मानावा लागेल. मात्र कॉलिंग झाली नव्हती आणि एकच धावावर मात्र समावेश माना लागेल. एकेरी झाल्यानंतर धावांची गती जाऊन पोहोचते ती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3-11 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क तो 2 चेंडूंचा खेळतोय. पहिला चेंडू मोठा मोहरा बाद झाला, दुसरा चेंडू हाताळला, दुसरा चेंडू 1 धाव खर्च करतोय गोलंदाज देवा. पुन्हा एकदा सज्ज कृपेश लॉंग साईडचा फलंदाज आपण पाहायला गेला. दिशा देतोय नाही करताना पंच नरेश किनी आम्हाला दोषितात. अवंतर धाव मिळते. या अवंतर धावण्याच्या धावांची गती वाढते ती मात्र 12 या धावा संख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय देवा. भिडी करण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडूचा बॅटचा संपर्क तुटला. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात सुरेख अशी गोलंदाज अवंतर जरी धाव दिली गेली तरी पण गोलंदाज करतोय तो गोलंदाज देवा आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात. 3 चेंडूंचा खेळ होतोय. अजूनपर्यंत 12 धावा या फलकावर लागल्या. 15 चेंडू आणि 59 धावांचा लक्ष असेल. बेगीर केला चेंडू ऑन साईडला पाय हल्ला आणि क्रिकेटच्या बॅट मधून येतोय 6 षटकार. या 6 धावेनंतर धावांची गती जाऊन पोहोचते ते आपण पाहिले गेली तर 18 या धावा फलकावर लागल्या गेल्यात. उर्वरित चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील ते मात्र आपण पाहिले 14 आणि विजयाचा विचार केला तर मात्र 53 धावा ठोकाव्या लागतील या संघाला. आपण पाहतोय 14 चेंडू आणि 53 धावा. जरी निर्धाव चेंडू फेकला गेला तरी पण कृपेश मात्र त्याला उत्तर देतोय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज बेडीक करण्याच्या प्रयत्नात पाहायचा आहे. मिडल क्षेत्राच्या दिशेमध्ये आपण पाहतोय 1 धाव मात्र सहजरीतीने बोलते. एकेरी धावीनुसार 21 धावावर मात्र समावेश माना लागेल. 21 धावीनुसार धावसंख्या जाऊन पोहोचते आपण पाहिले गेले ते मात्र 19 धावा या फलकावर लागल्या गेल्या. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर मात्र 13 चेंडू आणि 52 धावांचा लक्ष असेल. एकनाथ मात्र ऑन साइडला पाहायचा आहे. निलेश मात्र सूर्यकस क्षेत्ररक्षण पाहायला ऑन साइडला आपण पाहतोय. एकच धावावर मात्र समावेश मानायला लागेल का.
तो 2 षटकांचा खेळ होतोय. सूर्यकुमार षटकार जरी आला तरी कमबॅक आणि सूर्यकुमार गोलंदाजी आता तो मात्र देवा 2 षटकांचा खेळ होतोय. 3 बाद धावांचा गती विचार केला धावसंख्या जाऊन बसते ती मात्र 20 या धावा मात्र फलकावर लागल्या गेल्यात. आता मात्र उर्वरित चेंडू तुमच्याकडे 2 षटक असतील. 12 चेंडू आणि 51 धावा या फलकावर 25.5च्या स्वरूपात मात्र चालायला गेल्या संघाला आपण पाहिले गेले तर मात्र 12 चेंडू आणि 51 धावा चा लक्ष असेल. पहिला चेंडू मात्र केतन याला विसरून चालला नाही. 49 धावा मात्र ठोकल्या गेल्यात आणि बाद झाला आणि गोलंदाज मार्ग सुद्धा आपण केतन याला पाहतोय. पहिला चेंडू हाताळला. पहिला चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात सूर्यकुमारची गोलंदाजी फलंदाजी आपण पाहिली गेली. आता गोलंदाज मार्ग आपण पाहतोय केतन याला भेट केला. चेंडू पायाचा ऑन साईडला हा झेल महत्वपूर्ण झेलच्या खाली क्षेत्रक्षय मात्र कुठली चुकी मात्र पायाचा नायना करताना मात्र चुकी करतोय आणि झेल मात्र धरतीला दान करतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावा मात्र सहज रीतीने पूर्ण करतोय. या दुवीर गमनंतर धावांची गती जाऊन पोहोचते मात्र 22 या धावा फलकावर लागल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग आपण पाहिलं गेलं तर केतनाला आणि त्याच्यानंतर आपण स्ट्राईकला फलंदाज पाहिलं गेलं तर मात्र एकनाथ. भेट केला चेंडूच्या दिशेने पाहायचा मात्र झेल पूर्ण असेल का आपण मात्र दिशा दिली आणि एकनाथच्या बॅट मधून येते दन आणि पाहायचा हा मात्र षटकार. या 6 धावांसाठी धावांची गती वाढते जाऊन पोहोचते ती मात्र आपण पाहिली गेली तर 28 धावा मात्र या फलकावर लागल्या गेल्या. मोठे फटके मारावेच लागतील कारण एकनाथ आणि या कृपेशाला. पुन्हा एकदा ऑन साईडला हा मोठा फटका येईल निलेश झेलच्या खाली मात्र सूर्यकुमार झेल क्या बात आहे. या खेळाडूसाठी मात्र शत्रूंसाठी ताले होऊन जाऊ द्या. एका हातामध्ये झेल टिपला आणि एकनाथच्या खेळीला मात्र पूर्ण विराम मिळाला. 4 चेंडूंचा खेळ होते. धावांची गती जर आपण पाहिली गेली धावा मात्र 28 धावा फलकावर लागल्या गेल्या. आता मात्र उर्वरित चेंडू तुमच्याकडे असतील ते मात्र 8 आणि विजयाचा विचार केला तर मात्र 43 धावांचा लक्ष असेल. सगळे बॅट्समॅन नेम तर मात्र नवीन फलंदाज येतो तो मात्र अमित आपण पाहतोय. 5 चेंडू मात्र फेकून झाल्यात. 28 धाव फलकावर. पुन्हा एकदा अमित भेट केल्याच्या प्रयत्नात पाहायचा नायना करताना मात्र दिशा देते कारण मंत्र देतो आणि त्याच्यानंतर मात्र एक धाव सहज रीतीने पूर्ण करते. 3 षटकांचा खेळ होते. या 3 षटकानंतर आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आपण पाहिली गेली 29 धावा या फलकावर लागल्या आहेत. उर्वरित चेंडू तुमच्याकडे असतील ते फक्त 6 आणि विजयाचा विचार केला तर मात्र 42 धावा. 6 षटकार जरी आले तरी पण विजय होऊ शकत नाही. 6 चेंडू आणि 42 धावा याच्यानंतर तुम्हाला एक दांडगा अनुभव आणि खूप वर्षाचा अनुभव खूप वर्षाचं टार्गेट त्यांच्या क्षमता मध्ये आहे असं पालघर जिल्ह्याचे 2 व्यक्तिमत्व आमचे समालोचक परेश सर आणि आदेश पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा पाहायचा पहिला चेंडू निलेश या शेवटचं शतक असेल. या शेवटच्या शतकावर आपण पाहिलं गेलं तर निलेश या गोलंदाज मार्क आपण पाहतोय. त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं 5 चेंडू आणि 42 धावांचा लक्ष असेल. आदेश पाटील हे सुद्धा आपल्याला उपस्थित आहेत आलेले. त्यांचा बुलंद आवाज पालघर जिल्ह्याचा नसानसामध्ये त्यांचे ठरलो आणि निहाळलो आहे असा आवाज आहे त्यांचा. आदेश पाटील यांचा मॅन फॉर्म मात्र शिरसार या परिसरामधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचा झेल गडी बाद अमितच्या खेळीला मात्र पूर्णविराम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय त्यापर्यंत आपण पाहतोय तर 4 चेंडू आणि 42 धावांचा लक्ष असेल. कुठेतरी मागे पडतो हा संघ. गेल्या वर्षी आपण जर पाहिलं डॉन लेवन आपण जर पाहिलं गेलो तर मात्र खूप पुढे होता.
आता आपण पाहतोय मात्र कुठेतरी मागे पडतोय गोलंदाज मार्क आपण पाहिलं गेलं तर निलेश पहिला चेंडू हाताळला तो मात्र निर्धावाच्या स्वरूपात, दुसरा चेंडू हाताळला मात्र गडीबाद अमितच्या खेळीला मात्र पूर्णविराम मिळाला. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. एट केला चेंडू बाहेरचा सीमारेषा पार होतोय का एकदा मात्र सीमारेषा पार. फ्लॅट नंबर 1 वर रणगाडी फ्लॅट नंबर 4 वर जाऊन बोलते. तिसरे चेंडू मात्र खणखणीत चौकार मारतो तो मात्र फलंदाज अविनाश. उर्वरित चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील ते मात्र 3 आणि विजयाचा विचार केला तर 38 धावा. झेश पाहायचा झेल मात्र धरतीला दान करतोय. अविनाश मात्र 1-2 चेंडूचा खेळ खेळला आणि 5 धावा त्याच्या फलकावर लागल्या गेल्यात. सूरज आहे का सॉरी सूरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग आपण पाहतो निलेश याला मात्र 2 चेंडू आणि 37 धावा. बेडे केला चेंडू पाहायचा आहे तर मात्र गडीबाद. चला शेवटचा चेंडू असेल. चला जायचं आहे. पुन्हा एकदा झेलच्या खाली क्षेत्ररक्षण बाहेर चुकी करतोय. सीमारेषा पार चौकार येतोय. विजय संघ होतो देवगुरु धन्यवाद. त्याच्यानंतर याचं पुढचं समालोचक खूप वर्षाचा अनुभव आहे आदेश पाटील आणि परेश सर यांच्याकडे येतोय. मॅन ऑफ द मॅच त्याला बोलवा केतनला 49 मारले 14